क्षेत्र क्षेत्रज्ञाचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेख तयाचे ओवाळू आम्ही. आणि मग असे साधन करून असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साधन करून जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं अंतर ओळखतात अशा ज्ञानी महात्म्यांच्या बुद्धीला आम्ही किंवा त्यांच्या ज्ञानाला आम्ही ओवाळू असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. आणि महाभूतादिकी प्रभेदरी आदिकी पसरेलशे लटकी प्रकृतीचे आणि महाभूतादिकी महाभूत आहे ज्याच्या आधी अशी जी अनेक प्रकाराने प्रकृती विस्तारलेली आहे प्रगटलेली आहे अशी जी आहे ती कशी आहे लटकी पसरलेली खोटी आहे पण पसरलेली आहे का नाही असं मात्र आहे. अशी जी प्रकृती आहे जे शुकनळिकाने आहे न लागती लागली आहे हे जैसे तैसे होई ठाऊवे जाया ही मला खोटी आहे पण आपल्याला पक्की चिकटलेली आहे. जशी लागली आहे कशी लागलेली आहे शुकनळिकाने आहे शुकनळिकाने आहे का नाही. तो शुकनळिकाने आहे किती अध्यायाला 6व्या आहे का नाही. त्या नळीचा आणि त्या पोपटाचा काय नसतो अजिबात संबंध नसतो आहे का नाही. मला तो त्या नळीवर बसला त्याच्याच भारानं ते फिरली ते उलटा झाला त्याला पृथ्वी दिसत नाही त्या काय दिसत आकाश दिसत. गोविंदे पाय विसरून जाय पक्ष दोन्ही तर दोन पंख आहेत आपल्याला विसरून जातात आणि त्याला वाटतं मी जर नळी सोडली तर आता काय होणार मरणार. मग काय करतो मग मोकळे पायाचा चवडा गोवी अधिकी पुन्हा घट्ट धरतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात तो शिकारी येतो त्या पोपटाला धरतो आणि वढाय लागतो पाय तुटतात मग न सोडी जरी तो नेला तोडून अर्धा तोडून नेला तरी तो नळी सोडत नाही. आता वास्तविक पाहता त्यानं जर नळी सोडली आता नळीनं त्याला धरले का त्यानं नळीला धरले त्यानं नळीला धरले त्यानं जर नळी सोडली पुरे मन शंका त्याच्या मनातलं ते शंकादार सोडलं तर कसं होईल बा सोडलं तर कसं होईल कसं व्हायचंय ते पोपटाचा विचार ते सोडलं तर कसं व्हायचंय कुठं जावं कसं खावं काय खावं आहे का नाही कसं राहावं त्याला सगळं आकाश दिसतं मोकळं सोडावं तर कसं काय करावं आणि मग अर्धा तोडून गेला तरी सोडत नाही. अशा प्रकारे असा तो लागलेली आहे प्रकृती आपल्याला चिकटलेली आहे. ती चिकटलीच नाही आपण चिकटवलंय तिला आपुल्या आपण बांधलेला गळा नेनेची निराळा असत निराळा स्वतःची पण काय करेना नेने आपला आपण बांधला आहे का नाही. अशा प्रकारे म्हणतात माऊली ज्ञानोबा म्हणतात ती कशी लागलेली आहे आपल्याला शुक नळिकाने आहे त्या पोपटाच्या आणि नळीच्या न्यायाप्रमाणे ती चिकटलेली आहे. याचा अर्थ आपणच त्या प्रकृतीला काय केलेला आहे धरलेला आहे का नाही. पण हे जैसे तैसे वय ठाऊये जाया पण काही ज्ञानी महात्म्याला हे जसं आहे तसं काय झालं माहित झालं. मला जग आपल्याला जसं आहे तसं दिसत नाही आणि जसं आहे तसं दिसलं तर आपण काय मुक्तो आहे का नाही. आपल्याला कोण मुक्तता म्हणजे काय एखादी वस्तू थोडीच मिळणारी जैशी माळा ते माळा आयशी देखील डोळा सर्पबुद्धीचा वाळा उठी ओढी जैशी माळा ते माळा एखादी माळा आहे हार आहे एखादी दोरी आहे आणि तिच्यावर सर्पाभास झाला सर्पाचा काय झाला हा साप दिसू लागला पण प्रकाशात त्यानं ते पाहिलं आणि मग माळा ते माळा आयशीची देखील डोळा अरे हा साप नाही हा काय आहे हार आहे किंवा दोरी आहे असं ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं त्यावेळेला सर्पबुद्धी टवाळा मग त्याला ती जी सर्पाची बुद्धी झाली होती ती खोटी ठरते. टवाळ म्हणजे खोटी आहे का नाही. सर्पाचा धाकट्याचा काय होऊन जातो निघून जातो. तसं जग जसं आहे तसं ही प्रकृती ज्याच्या लक्षात आली का शुक्ती ते शुक्ती हे सातवी प्रतीती रुपयाची भ्रांती जाऊन या शुक्ती ते शुक्ती चंद्रभागेत स्नानाला गेला दुपार झाली होती ऐका नाही आणि ऊन तापू लागलं आणि लांब पाहिलं तर त्याला चमकलं त्याला वाटलं चांदी सारखंच वाटलं ते ऐका नाही आणि जवळ गेल्यावर ते पाहिलं तर शिंपला होता. शुक्ती ते शुक्ती शुक्तीवरील रजत पाहता डोळा दिशे पाहता डोळा शुक्तीवरील रजत दिशे ऐका नाही दिसत ते आणि मग जवळ गेल्यावर बघितल्यावर ते शुक्तीच्या शुक्ती जशी ती त्याच्या लक्षात आली आणि मग त्याच्यावर जी चांदीची भ्रांती झाली होती ती काय झाली भ्रम काय झाला निघून गेला ऐका नाही.
ते वेगळे वेगळेपणे प्रकृतीचे अंतःकरणे देखते ते मेमने ब्रह्म होती अशी प्रकृती जी आत्मस्वरूपाहून वेगळी आहे अशी वेगळेपणानं ज्याच्या लक्षात आले माऊली ज्ञानोबा म्हणतात ते मी ब्रह्म देखती म्हणे त्यांना मी ब्रह्म पाहिलं असं म्हणतो. ब्रह्म पाहिलं याचा अर्थ ब्रह्म दिसत का? दिसलं म्हणजे प्रकृती काय आहे हे लक्षात आलं की उरला तो अवघा अरे जे आकाशावनी वाढ जे अव्यक्ताची पहिलं कळ जी भेटली आपाड पडून येते कोणतं ब्रह्म जे आकाशावनी वाढ आकाशापेक्षा जे काय आहे मोठा आहे का नाही. जे अव्यक्ताची पहिलं कळ जे व्यक्त स्वरूपात आहे त्याच्या काय आहे पलीकडे अव्यक्त आहे ते पलीकडची थोडं आहे. जे भेटले आपाड पडून येते जे प्राप्त झाल्यानंतर द्वैत जिथं राहत नाही द्वैताचं नाव जिथं राहत नाही. आकारो जे तसरे जीवित्व जे तविरे द्वैत जे तनुरे अद्वैजे आकार जे तसरे ज्या ठिकाणी हा सगळा आकार काय होऊन जातो संपून जातो याचा अर्थ मिथ्यत्व येतं त्याच्याविषयी. जीवत्व जे तविरे ज्या ठिकाणी जीवाचा जीवपणा हे राहत नाही जीवच राहत नाही जीव नाहीच तो राहील कसला. द्वैत जे तनुरे जिथं द्वैत राहत नाही असं अद्वैत स्थिती जिथं होऊन जाते ते परमतत्व पार्था होते ते सर्वथा जे आत्मनात्म व्यवस्था राजा होऊसो त्या असं परमतत्व परम म्हणजे श्रेष्ठ असलेल्या त्या तत्वाला ते प्राप्त होतात. कोण? जे आत्मा अनात्म व्यवस्था राजा होऊसो जे आत्मा आणि अनात्म यांचे व्यवस्था लावण्याकरता राजहंस आहे. राजहंस काय करतो? दुधातलं पाणी वेगळं आणि दूध वेगळं नुसतं वेगळं करत नाही तर दुधाचा स्वीकार आणि पाण्याचा त्याग आपल्याला वेगळं भरपूर करता येतं. पण दूध पियाचं आणि पाणी टाकायचं जमत महाराज. वेगळं करणं वेगळी कला आहे आणि वेगळं करून सुद्धा साराचा स्वीकार करून आसाराचा त्याग करणं ही वेगळी हिंमत आहे. ते वेगळं करण्याला विवेक म्हणतात आणि आसाराचा त्याग करून साराचा स्वीकार करण्याला वैराग्य म्हणतात. म्हणून दोन्हीचा जोड लागतो. विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे नुसतं वैराग्य नाही नुसता विवेक नाही. आपल्याकडे विवेक आहे पण काय नाही वैराग्य नाही हिंमत नाही. लात मारून काढून द्यायला काय नाही हिंमत नाही. अशा प्रकारचं ते राजहंस आहे. ऐसा हजे आगावा श्रीकृष्णे तया पांडवा उगानाचे दला जीवाची असं अशा प्रकारे श्रीकृष्णाने त्या पांडवाला आघवा उगाना दिला. सगळा प्रकृती आणि पुरुषाचा हिशोब काय केला दिला. सगळं ज्ञान दिलं आहे का नाही. कसं ज्ञान होतं ते जीवाच्या आतलं ज्ञान होतं पण अर्जुनाला दिलं का जीवाची अर्जुन जीवापेक्षा एक आहे. जेन संगेची पिती वसुदेवाची जेन संगेची माते देवकीशी जेन संगेची बंधुबळी भद्राशी ते कोई अर्जुनेशी देवी लक्ष्मी एवढी जवळी अरे देवी न देखया प्रेमाचे सुख आजे कृष्ण स्नेहाचे बेक यातेची अति संकारिकाची आशा वाढीनल्या होती अखिल बहुअसा परी त्याही येणे माने यशा येतीची ना. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात कैसे पारते येणे सर्वोत्तम पुण्य केले. संकारिकाला नाही. संकारिकाला काय मारत 4 श्लोक सांगितले त्यांनी. जग काय माया काय म्हणजे माया काय ब्रह्म काय वगैरे काही प्रश्न विचारले त्याची उत्तर किती दिले 4 श्लोकात दिले. अर्जुनाला 700 श्लोक सांगितले. पुन्हा आई काही का नाही ऐशे न बोले की क्रीडा मृग हे काय महाराज श्रीकृष्ण तया पांडवा उगाना आघवा दिला जीवाची आजीवर. कसं दिलं ते ज्ञान? ते ज्ञान कसं दिलं ते सांगतात. येर कलशीचे येरी विच विजय दया परी आपण पे तया श्री हरी ते दले तैसे येर कलशीचे येरी विच विजय दया परी. एका भांड्यातलं दूध दुसऱ्या भांड्यात टाकावं तसं कृष्ण रूपी भांड्यातलं ज्ञान रूपी दूध अर्जुन रूपी पात्रात काय केलं ओतून टाकलं. आखं देऊन टाकलं. येर कलशीचे रिचविजे येरी कलशी आहे का नाही. या भांड्यातलं त्या भांड्यात काय करावं वतावं पण या दुधाचं एक या भांड्यातलं त्या भांड्यात दूध टाकलं की पहिल्या भांड्यात काही राहत नाही पण या ज्ञान रूपी दुधाचं आहे. या भांड्यातलं त्या भांड्यात टाकलं की या भांड्यात डबल वाढत.
ज्ञान दिल्यानं काय होत राहतं, हे हृदयचे हे ते हृदय रात्री पण वाढत राहतं. ते ज्ञान काय होत राहतं, वाढत राहतं. आपण बेश्री हरी देताय असं भगवंतानं अर्जुनाला सर्वस्व देऊन टाकलं. आणि कोणा देता कोण, तो नरतायसा नारायण. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हमी म्हणे. आणि कोणा देता कोण, माऊली म्हणतात खरं कोण देणारा आणि कोण घेणारा, एक नर आणि एक नारायण. दोघात भिन्नताच नाही, दोघं स्वरूपानं काय आहे, एक आहे. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हमी म्हणे. आणि पण श्रीकृष्णाने अर्जुनाला असं म्हणायला सुरुवात केली, म्हणजे द्यायला सुरुवात केली, म्हणजे भिन्नता आणली, दोघात द्वेष निर्माण केलं, आहे का नाही. परी असोते ना दिले न पुस्तका मी बोले किंबहुना जरी सर्वस्व देवे परी असोते ना दिले, आहे का नाही. आता ते नसलेला विषय बोलणं काय करा, राहू द्या. का न पुस्तका मी बोले, एका कोण मला विचारलंय का की कसं दिलं, तू दोघं एकच आहेत का, त्यांचा संबंध हे विचारले का कोण. मग न पुस्तका मी बोले, माऊली म्हणतात न विचारता मी बोलायलो, कशा करता बोलायलो, आता बंद करू, आहे का नाही. किंबहुना अरे काय सांगू, तिथे सर्वस्व देवे, अरे काय सांगू, देवाना आपल्याकडे काही ठेवलेलं नाही, देऊन टाकलं अर्जुनाला सर्वस्व. इथं पार्थोजी म्हणे अजूनही तृप्तीनं म्हणे, अधिकाधिक उत्तानी वाढवीत असे परंतु पार्थ म्हणे अजूनही तृप्तीनं म्हणे. एवढा अर्जुनाला मिळालं, पण अर्जुनाची भूक आतापर्यंत शांत झालेली तृप्तीनं मानी. एकर दिलेलाच नाही, बस झाला देवा आता पोट भरला असं म्हणला नाही. त्याची जी ऐकण्याची इच्छा आहे अधिकाधिक उतानी म्हणजे उतावळेपणा, तृप्ती भुकेली काय काय करू माय, आहे का नाही. मला पुन्हा 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 त्याची ऐकण्याचा जो उतावळेपणा आहे, ऐकण्याचा जो वेग आहे, तो वेग काय होत चालला, माऊली म्हणतात वाढत चाललेला आहे, आतापर्यंत कमी झालेला नाही. स्नेहाची बरोबरी आंबोतीला तू घेतो रे चार अर्जुनांतरी परिसरातैशी. अर्जुनाची ऐकण्याची कशी इच्छा वाढली, कशी वाढत चाललेली आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात जेवढं जसं तेल टाकलं की दिव्याची वाट काय होत राहते, वाढत राहते. तेल असं तेल काय असतंय, दिवा लावला, दिवा अरे ज्यावेळेला दिव्यात तेल भरलं आणि वात लावली कसा उजेड राहत, आणि मग नंतर तेल जसं जसं कमी होईल तसं काय होतं, कमी 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 कमी. तसं आपलं 7 वाजता असं भक्ती उजेड राहतो, म्हणजे तेल भरपूर राहतं भरून आले. पण मग जसं 8 वाजतील तसं तेल काय होत जातं, कमी. मग हळू 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 हळू, आहे का नाही, हळूहळू ढाळेल सुकत जात, तेच काय होत जातं, कमी होत. पण अर्जुनाचं जसं तेल वतत राहावं दिवा वाढत राहावा, तशी अर्जुनाची इच्छा काय व्हायला लागली, वाढत राहिली. ऐकत अर्जुनांतरी परिसरात अशी अर्जुनाची ऐकण्याची इच्छा तशी काय व्हायला लागली, वाढली. तसं झालं अर्जुनाचं आणि देवाचं उदाहरण देतात. ते तर सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, मिळती मग अवतरे हातो जायचा. सुग्रणी आणि उदारे, बाई सुग्रण आहे आणि पुन्हा काय आहे, उदार आहे. काही सुग्रण आहेत तर उदार नाही, काही उदार आहेत तर सुग्रण नाही, आहे का नाही. काही माणूस इतकं सुंदर स्वयंपाक करतात पण वाढ आहे कंजूस, येता का हवं का नको का, गेलं, आहे का नाही. काही माणूस 2च माणसं जेवायला 5 किलोचं भगुन भरून खळबट केलं आणि आणूनच पुढं ठेवलं, खाऊ नका आंबळे करा, पण त्यात मिठाचं चटणी तेल नाही, चटणीचा सुग्रण नाही. इथं सुग्रणी आणि उदारे, बरं बाई सुग्रणी आणि उदारे पण जेवणार आहे तसं लागत नाही. रसज्ञ आणि काही जेवणारे तर रसज्ञ नाही, काही रसज्ञ आहे तर जेवणारे नाही. तसं त्या बाईचा जोड नाही, तसं त्याचाही जोड नाही. काही रसज्ञ आहे तर जेवणारे नाही, खाण्यात चव घेते पण अर्धी कोर खाल्ली की संपलं, आहे का. जेवाया बसलं रोगिष्ट सुगरणीचे कष्ट वाया काय म्हणतात मला काय तुम्हाला करायला नाही परवडे स्वयंपाक इतका मग सकाळपासून परेशानी झाली, ती अर्धी पोळी आणि एक पोळी खाल्ली. बरं काही खाणारे भरपूर आहेत पण रस नाही. 2-4 भाज्या असल्या, श्रीखंड असला, बासुंदी असली, काही असू दे, बोध एका जागी करणार, सगळं एकदा सांगणार. कारलंही त्याच्यात, श्रीखंडही त्याच्यात, सगळंच त्याच्यात. रांधून येणे तया पुढील आई ते केले ते सोयी ते वाया जाय. रांधून येणे तया पुढील आई ते, आहे का नाही. सोयी ते नेणे ते काय होय, वाया नाही, आहे का नाही. मला तो नाही लागतं, तो असा चव घेऊ वा 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 वा, काय ही भाजी झाली, असा रसज्ञ पाहिजे आणि वरून काय पाहिजे, पुन्हा जेवणारा पाहिजे, नाही का नाही. ज्याप्रमाणे त्यांचा मग जोड मिळते मग अवतरे हातो जायचा. आणि मग महाराज तिथं त्या माऊलीचा हातही ढालता होतो आणि त्या दोघांच्या जेवणारालाही त्या वाढणारालाही काय येत जातो,
आनंद येत जातो. तैसे जे होत तसे देवा त्या अवधानाची अलवडवा पाहता व्याख्यान चढले धावा चौगुणीवरी तसं देवाल झालं. अर्जुनाचं ते महाराज अवधानाचा लवलवा पाहता त्या अवधानाची ती लसलशीतपणा हिरवेपणा कोवळापणा पाहिला आणि असा जसा ते गवत पाहिल्यावर ढोराला असा कसा उल्हास येतो महाराज जनावर आहे का नाही तसा असा लवलवीतपणा पाहिल्यावर व्याख्यान चढले धावा चौगुणीवरी देवाच्या सांगण्यात चौपट उत्साह वाढला. कारण श्रोता तो श्रोता नव्हे वक्ते नव्हे वक्ता तो वक्ता नव्हे. माऊली ज्ञानोबा म्हणतात श्रोता उदास तरी श्रोता उदास तरी वितळे मांडलेला रस मांडलेला रस काय होऊन जातो वितळून जातो. येत आहेच महाराज चौगुणीवरी सोय मे घुसावरे तैसा चंद्र सिंधू भरे तैसा माताला रसू आदरे श्रोते याचे सोयरे मे घुसावरे जसा महाराज ढगाला अनुकूल वारा दिसला तर असे बरसतात ढग पण अनुकूल पाहिजे आणि प्रतिकूल भेटला तर पडायचे ढग काय होऊन जातात. अहो आभाळ आलतो हो पण वाऱ्यानं काय केलं नेलं आणि गेलतं आभाळ पण वाऱ्यानं आणलं. म्हणजे ढग आणणं आणि ढग नेणं कोणाच्या हातात आहे वाऱ्याच्या. तसं वक्त्याच्या मुखातून काय बोलून घ्यायचंय कोणाच्या हातात आहे श्रोत्याच्या हातात आहे श्रोत्याच्या हातात आहे का नाही. जैसा चंद्र सिंधू वरे तसा पूर्ण चंद्र पाहिला की समुद्राला आपोआप काय येते भरती येते. तसा ऐकणाऱ्याचा उत्साह बघितला की सांगणाऱ्याला काय होतो उत्साह येतो. मला मी त्या गोष्टीचा अनुभव घेतला. काही काही गावात 2 तास पुरत नाही पण झाले 2 तास आणि काही काही ठिकाणी गेले ना 2 तास असे युगासारखे वाटतात. घडीकडे 3 पाहिजे अरे 2च मिनिटं झाले. एखादं पुन्हा काही 4-2 प्रमाणात जर सांगितलं पुन्हा घडीकडे पाहिजे 5 मिनिटं कधीच टाईम नाही. आणि मग अशा टायमाला 10:30 10च विठ्ठल करावं लागते. काय करता आहे का नाही. तैसा मातला आदरे श्रोतयाचेनी तसा श्रोतयाचेनी आदरे रसू माता आहे का नाही. श्रोत्याचा आदर जर ऐकण्यावर असेल तर तो रसाला भरती येते. मातला म्हणजे भरती आली आहे का नाही. रस ऑटोमॅटिक त्याच्यातून प्रगट होतात. आता आनंदमय आगवे विश्व केजल देवे की राय परिसावे संजय म्हणे. आता महाराज भगवंत जे सांगणार आहे ते अर्जुना करता सांगणार आहे पण अर्जुना करता नाही. विश्व आनंदमय आगवे की जे सगळ्या विश्वाला काय होणार आहे त्याच्यामुळं आनंदमय विश्व होणार आहे ते राय परिसावे संजय म्हणे. संजय म्हणला अहो राजे ऐका कुणाला धृतराष्ट्राला माऊलीनं आणलं धृतराष्ट्राला आहे का नाही. एवढं जे महाभारती श्रीव्यास प्रांतमती भीष्म पर्व संगती म्हणितली कथा कुठे सांगितलेली आहे महाभारतात की काय भीष्म पर्वी संगीत पर्व संगती म्हणितली कथा नाही का. भीष्म पर्वात सांगितलेली आहे 18 पर्वाचं महाभारत आहे. त्यात असं अमर्याद बुद्धी असलेल्या व्यासांनी ही महाभारतात काय केलेली आहे लिहून ठेवलेली आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी तो कृष्ण अर्जुन संवादो नागरी बोली विशदो सांगून जाऊ प्रबंधो होईचा. तो जो भगवान कृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे तो नागरी बोली विशदो. नागरी म्हणजे सुंदर बोलल्या जाईल आणि विशद बोलल्या जाईल. विशद म्हणजे स्पष्ट त्याच्यात काही संशय राहिल्या जाणार नाही. संशय रे सांगून जाऊ प्रबंधो होईचा. पण मी जे सांगणार आहे ते मोकळं सांगणार नाही. ओवीच्या प्रबंधात बांधून काय करणार आहे म्हणजे ओवीच बांधून सांगणार आहे. ओव्या तयार करून लुसुदेची शांती कथा आणि जलकी वाक्पथा जे शृंगाराच्या माता पाय ठेवी. आता पुढच्या अध्यायाचे सांगणार आहे नुसतीची शांती कथा. तिथं आम्हाला दुसरं नाही. हास्य रस नाही, शृंगार रस नाही, वीर रस नाही, विभत्स रस नाही, रौद्र असे नाही. 9 रसापैकी फक्त कोणता रस सांगितला जाईल शांत रसाचे भरते सांडत आहे पात्राते एक नाही. शांत रस म्हणजे वेदांताचा रस आहे का नाही. आत्मज्ञानाचा रस असं आत्मज्ञान सांगल्या जाईल. म्हणजे महाराज पण शांत रस डोक्याला ताप येणार आहे. टकोर खावं लागतं त्या वेदांतात आहे का नाही. मग गुण काय आणि गुण ते कैसे किती बांधिती कवनी रीती आहे ना ते. आता ते टकोर खावं लागतंय म्हणजे महाराज असं आहे का. काय का माऊली ज्ञानोबा म्हणतात शांत रस सांगणार आहे पण शृंगाराच्या माथा पाय ठेवी. पण इतका असा रंगून सांगल्या जाईल की शृंगार रसाच्या डोक्यावर शांत रसानं पाय ठेवला म्हणजे शृंगार रसही जिथं काय पडेल कमी पडेल. असं कंटाळवाणं करणार नाही. जाऊ लाडी देशी नवी
ते जे साहित्य ते ओजावे, अमृता ते चुकी ठेवी गोडीच बने, दावूव्या लाड देशी नवी, दावूव्या लाड म्हणजे सुंदर आणि चांगला अशा भाषेत, कोण्या भाषेत? देशी. मौलिक ज्ञानोबारांना मराठी विषयीचा काय आहे कितीतरी ठिकाणी आलं आहे की नाही. म्हणून मराठी भाषेत सांगितल्या जाईल. कसं सांगितल्या जाईल? जे साहित्य ते ओजावे, साहित्याला ज्याच्यामुळे शोभा वाढेल. याच्यात साहित्य येणार नाही, या ज्ञानेश्वरीमुळे साहित्याची काय वाढेल? शोभा वाढेल. असं अरे अमृताचे चुकी ठेवी गोडीस पण इतकं गोड सांगितलं जाईल की अमृताला त्याच्यामुळे काय येईल? कमी पण आहे. अमृतावर म्हणाले तू काही गोड नाही, एवढं गोड सांगितलं जाईल. बोल वल्लावती निगुणे चंद्राशी घेऊ माने, रसरंगी बोलवणे नादुलोपी, बोल वल्लावती पिणे. त्या बोलण्यात वलावा राहील, वलावा, अमृताचा वलावा राहील. वलावा बोली शब्द आणि काय आहे? कोरडे शब्द. मौलिक ज्ञानोबाराय म्हणतात ना, अमृताची फळे काय? अमृताची विधी, याची पुढे झाली बीजाची. ऐशयाचा संग देई नारायण, ओलावा वचना जयाचिया, जयाचिया वचना वलावा. वलावा आतून जे शब्द अनुभवाने भिजून आलेले असावे, वक्त्याचे शब्द आतून अनुभवानं काय असावे? भिजून आलेले असावेत. कोरडे नको, कोरड्या गोष्टी सावटे बोल, शिकल्या सांगे नाही ओल. जसं ते आता ते आपल्याकडे नाही, ते लक्षात येतं त्याच्या महात्म्य. काही काही महात्म्याने मला काही सांगू द्या वक्ते बाबा, कोणत्याही गोष्ट सांगू द्या, पण ती ऐकावंच वाटायची. 7व संसारातलं कोणते ओली होऊन शब्द आलेले अशी शीतलता देतात. नाही अंतरी कळकळ तो हे चावटीचे बोल, जन रंजवणे बोल. आणि मग ते श्रोत्याच्या लक्षात येतं. आयशियाच्या गोष्टी फिक्या मी ठेवीन, रुची निधी अन्न चवी नाही. अशाच्या गोष्टी काय तुकोबाराय म्हणतात? ठीक आहे का नाही? ते अभंग घ्यायला मला तुकोबारायांनी तर ते सांगणं कठीण आहे, कारण तुम्ही उद्या ज्ञानेश्वरी लिहायचे नाही. म्हणून ते अभंग आठवले मला आता, पण सांगतोच आता खरं सांगायचं का? हा थोडं म्हणजे तुकोबाराय म्हणतात अशा वक्त्याचं ऐकू नाही. अहंकारे मन विटाळले, दुधाचे घागरी मद्याचा तो बुंद, नोहे मग शुद्ध पडलिया मग शुद्ध नव्हे. पडिलिया मग शुद्ध नव्हे. आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात दुधाची घागर भरलेली, दूध कसं आहे? पवित्र आणि पवित्र आहे का नाही? घागर भरलेली आहे आणि त्यात एक थेंब दारू सापडला, जास्त नाही, नशा येण्यापुरती नाही, एक थेंब पडला तरी त्या घागरभर दुधाची शुद्धता राहत. आणि मग कशाला शुद्ध होत नाही ते? मला म्हणलं गंगोदक जरी झाले तरी मद्याची या भांडा आणि पण पवित्र राहत नाही ते. किती धुवाती बाटली गंगेला काशीला गेला आणायचं होतं, काहीच सापडलं, मग ते सापडलं एवढी बाटली. त्यांनी मला सोडा टाकू 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 धुतली, त्याच्यात तीर्थ आणलं. तू किती धुई, पण ते तीर्थ म्हणत गंगा वाचे म्हणता दिसू, गंगेचं पाणी सुद्धा त्याला पवित्र कसंच करू शकत नाही, इतके अशुद्धता. आणि तो थेंब पडला त्याच्यात, आता ते काय शुद्ध राहिलं का? मग नव्हे शुद्ध का तैसे खळामुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. तसं तुकोबाराय म्हणतात खळाच्या मुखातून ऐकू नये. पण ज्ञान नाही हो त्याच्याजवळ, आहे जरा अहंकारी माणसं म्हणते, जरा अहंकारी माणूस आहे पण त्याच्याजवळ काय आहे? ज्ञान आहे. मग ते तसं घागर कर दूध आहे पण त्याच्यात काय पडलेलं आहे? तैसे खळामुखे न करावे. तुकोबारायचा स्पष्ट शब्द आहे न करावे, त्याच्यात पळवाट नाही, काय नाही. कोणाचं श्रवण करू नये. अहंकारे मन विटाळले, ज्याचं मन अहंकारानं, अहंकार म्हणजे दुधात पडलेली दारू, तसा ज्ञान रूपी दुधात पडलेला दारूचा थेंब म्हणजे काय आहे? अहंकार. गोड नाविक शी परी साखरेचा धीर, तैसे जाना ब्रह्मज्ञान. बापुडे ते भक्ती आहे का नाही? नाही बघा ते ओले शब्द ते लक्षात येतो श्रोत्याच्या. मला ते उभा होता फाट्यावर आणि तिकडून गाड्या येऊ लागल्या सणा, पण गाड्या वड्या येऊ लागल्या, वड्या. इथं तर कोल्ड आहे पण गाड्या सगळ्या काय होऊ लागल्या?
वड्या. मग म्हणलं हो तर तो इथं जवळपास अर्धा 1 किलोमीटरवर काय चालू आहे? पाणी चालू आहे. कारण गाड्या काय यायल्या वड्या. तसे तोंडातून निघणारे शब्द आत काय ते सांगत असतात. वली वली वल्हावती माऊली ज्ञानोबा म्हणतात असे वल्हावतीनी गुणे बोल वल्हावतीनी गुणे. माझ्या बोलण्याला वल्हावपणाचा गुण राहील. म्हणजे आतून ओले येतील शब्द ते अनुभवानं काय असतील ते ओले झालेले. याचा अर्थ मी त्याचा काय घेतलेला आहे अनुभव किंवा भगवत प्रेमानं भक्ती देवाविषयीच्या प्रेमानं ते शब्द काय झालेले असतील ओले झालेले असतील. आणि त्या वल्हावतेच्या बाबतीत शीतलतेच्या बाबतीत चंद्राशी घेऊ माने. चंद्राला काय आणतील कमीपणा आणतील. चंद्रापेक्षाही शीतलते शब्द असतील. अमृत असेल त्याच्यात रसरंगे गुलवणी नादरूपी आणि रस भरीत इतके असतील की नाद त्याच्या पुढे लुपून जाईल. नादात ताकद आहे बरं का माणसाला काय करण्याची बोलवण्याची. म्हणून तो माणसं लग्नात बसतो की कॅसेट टाकलं होती एखादी आता कमी झालं ते कॅसेट गाणी बोलवण्याची ताकद आहे त्याच्यात एवढे राहतील. खेचराच्या म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवय सुमना समाधी जोडे. खेचराच्या म्हणा खेचर खेचर म्हणजे पिशाच. खेचर शब्दाचा अर्थ काय आहे पिशाचं भूताळ. खेचर खेचराच्याही मना म्हणजे खेचरासारखं मन असलेली माणसं. भूत नाही तर त्याचं मन कशासारखं आहे भूतासारखं. माणसाचं मन भूतासारखं आहे महाराज. बसतात मंदिरावर दर्शन घेऊ अर्धा तास गप्पा चालतात. हे पाडा पाऊस मराठवाड्यात तिकडं बापा 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 याचं वाहून गेलं त्याचा फोन आला तो सांगू लागला त्याच्या हे झालं त्याचं ते झालं याचं वाहून गेलं त्याचं बुडालं त्याचं सोयाबीन गेली युक्त माणूस मला 7-8 एकर गेलं असं सांगतात सदाशिव वाडे ना उचला रामकृष्ण हरी चला यायचा हरिपाठ चालू होतो पण मला खेचराची आई म्हणा खेचराची आई म्हणा. असं खेचराचं मन असलेले पण त्यांच्या मनाला सुद्धा मी अशी ओव्या तयार करेल. आणि सात्विकाचा पाना सत्व गुणाचा पाझर त्या तशाही मनाला काय करेल फोडेल. माऊली म्हणतात फोडेल. मला जर खरंच कल्याण करून घ्यायचंय का तर काय करा तर खरंच आपलं हित व्हावं वाटतं त्यानं हित होईल अशा श्रद्धेनं फक्त ज्ञानेश्वरी वाचायची. काहीच नाही करायचं. कतही कळू द्यायची नाही. काहीच गरज नाही कळायची. काही गरज नाही. फक्त मी ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे एवढी श्रद्धाच ठेवायची मला दृढ विश्वास. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे माझा संसार सुटणार आहे आणि मी परब्रह्म स्वरूप होणार आहे. एवढ्या विचारानं जर ज्ञानेश्वरी वाचली या विचारानं वाचली तर नाही तर काही फायदा होत नाही. गेले भावनाच काय देत असते माणसाला भाव धरी तया तारील पाषाण. ज्ञानेश्वरीची गरज नाही म्हणून दगड तारील ते उभं राहील म्हणतात. पण या भावनेनं जर वाचली तर होत नाही महाराज. मी एका महाराजाला असं सांगितलं एवढी महाराज मला खरंच उतारावं आवडतं. खरंच झाले ते म्हणे उतारावं आवडतंय. मी तुम्हाला नंतर कोणाला लागेल नाव सांगेल म्हणलं मग अशी ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे काय होईल मला संसाराची असं त्या पोट कमी होत जाईल. ज्ञानेश्वरी पावर येतं देते ज्ञानेश्वरी आहे का नाही. मला त्यानं सुरू केली ती लॉकडाऊनच्या काळात रिकामा होता विचारा सुरू केली. मला ज्ञानेश्वरी त्यानं इतकं चिंतन करायला लागला एवढं 8-9 अध्यायापर्यंत. खरं त्यानं पाहतच जसं काय बरोबर दिवसातून ते 10 वेळेस फोन करता एवढीचा अर्थ काय तेवढीचा अर्थ काय हे काय ते असं चिंतन म्हणजे चिंतन. आणि ते चिंतन करता 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 त्याच्या भावाचे त्याचे भांडणं झाले. भावांनी वायली काढून दिलं. आता वायली काढून दिलं त्याचा मला फोन आला म्हणे महाराज ज्ञानेश्वरीने आग लावली म्हणे आमच्या जीवनात. म्हणलं काय झालं म्हणे ज्ञानेश्वरीच्या नादी लागलं म्हणे भावानं वायली काढून दिलं म्हणे. तेव्हापासून त्या ज्ञानेश्वरी बांधली तर बोललीच नाही. आता वास्तविक पाहता त्याचा तो भ्रम झाला योगायोग झाला. पण त्या ज्ञानेश्वरीने त्याला सांगितलं सुद्धा तू वायली का काढलं. ज्ञानेश्वरीनं वायली काढलं नाही. मग वायली का काढलं तर त्याचं कारण असं सांगितलं मी की तू लॉकडाऊनच्या अगोदर कीर्तन करीत होता पाकिट आणत होता. आता लॉकडाऊन मध्ये कीर्तन बंद झाले. तू घरी खायला 3 टाइम आणि ज्ञानेश्वरी वाचत बसायला भाऊन ते काय करायले काम करायले. मग रिकाम कोण आळशी पोचपोशीचे फुका या आळशाला कोण फुकट पोचणार आहे. आणि म्हणून भावानं काय केलं तुला वायली काढलं. त्या ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे पण होत. पण मग आता ते असे झटके बसले की माणसाला काय वाटतं ते कशामुळे झालं. आणि खरं महाराज संसार पण मग ते संसारातून वैराग्य तुम्हाला सांगू का ज्ञानेश्वरी
जर खरंच श्रद्धेनं वाचली तर ती ज्ञानेश्वरी आवडीनं संसार करूच देत नाही, नाही करू देणार, नाही करू देणार, आहे का नाही? पण त्या भावनेनं वाचली तर, नाही का नाही? खेचराच्या मना आणि सात्विकाचा पाना, खेचर असू द्या होतो, खेचराच्या मनाचा असू द्या, पिशाच्या असू द्या, भूतात असू द्या, त्याच्या मनाला तो गुणाचा पाना फुटेल, आहे का नाही? श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, ऐका आता खेचर आहे एखादा, खेचर मनाचा आहे, मग खेचर मनाचा आहे तर त्याच्या मनाला सत्वगुणाचा पाना, सात्विकाचा पाना येईल, सत्वगुणाचा पाना येईल. आणि पहिला सुमन असेल तर, म्हणजे पहिला ज्याचं मन सत्वगुणी असेल तर त्याला काय फायदा होईल? त्याला श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, त्याला ऐकल्याबरोबर काय लागेल? तुका म्हणे कानी आई केली मात तोची झाला घात जीवपणा, त्याचं मन अगोदर शुद्ध झालेलं आहे, त्याला समाधी लागेल, आहे का नाही? काना वचनाची भीती सरसाची पैकी वस्तू होऊन उठी कवनी पूजू, जो काना वचनाची कानाची भेट होण्याचे अवकाश आहे, सुमन येतो, शुद्ध मनाचा आहे, त्याला लगेच मनात वस्तू होऊन होती, तो लगेच काय होऊन जातो? तद्रूप होऊन जातो, आहे का नाही? अशा प्रकारे सुमना समाधी जोडे तैसा वाघ विलास विस्तारू यथार्थेशी विश्व भरो आनंदाचे आवारो मांडू नका, तैसा वाघ विलास विस्तारू, तसा माझ्या वाणीचा मी काय करणार आहे? विस्तार करणार आहे. यथार्थेशी विश्व भरो, या गीतेच्या अर्थानं सगळं विश्व काय करणार आहे? भरून काढणार आहे. आणि आनंदाचे आवारो मांडू जगा, सगळ्या जगाला आनंदाचं मोकळं पटांगण करून ठेवणार आहे. आनंदाचं पटांगण केलं का? केलंय माऊलींनी. आम्हाला आनंद का नाही झाला? आपण त्या पटांगणात गेलो नाही, आपल्याला आनंद झाला नाही. माऊलींनी तयार करून ठेवलंय पटांगण, पण आपण तिथपर्यंत गेलो नाही, याचा अर्थ तोच आहे. भेटो त्या दिवशी राऊत बाबाला कुणीतरी प्रश्न विचारला की काशीला मोक्ष मिळतो का? मेल्यावर मोक्ष देऊन उदार काशी होय, पण ते म्हणजे ते पहिले ती काशीची आता मर्यादा किती? काशी मोक्ष मिळतो, पण आता पहिली काशी जी होती ती आता 20 किलोमीटर पर्यंत काशीचा काय झालाय? विस्तार झालाय. मग आता त्या 20 किलोमीटरची मर्यादा आहे का पहिली मंदिर परिसरातली मर्यादा आहे? हे कुठे ठरवायचंय? हे का नाही? काशीला मोक्ष मिळतो, पण पहिली काशी केवढी का सर? पहिली लहान असं 50 घर, 100 घर. प्रदक्षिणेचे ते पंढरपूर, पहिलं पंढरपूर केवढं केलं, आता किती विस्तार झाला. मग ते धरायचं खूप ठेवलं, ते कोणाच्या हातात आहे? त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका, विठ्ठल विठ्ठल करा, मुक्त व्हा. आता आपण काशीला प्लॉट घेऊ, तिथं मरायचं म्हणून मेलाही भाग्यानं तिथं, पण काशीच्या त्या सीमेच्या बाहेर मेला काय फायदा होणार आहे? महाराज कबीरदास महाराजांनी जीवनभर काशीत राहिले, काशीत नाही सोडला, काशीच्या बाहेर जाऊन सोडला. का? जगाला दाखवून द्यायचं म्हणले की मी काशीत राहून मोक्ष मिळवला नाही, तर साधनानं काय मिळवलाय? साधनाची, नामस्मरणाची पावर दाखवून दिली लोकांना, आहे का? अशा प्रकारे आनंदाचे आवार मांडू शका, त्या आवारात जावं लागेल का नाही? राऊबाबाचे काही काही तोडगे त्यांना विचारलं, त्या लाटा आल्या होत्या, सुनामी लाटा आल्या होत्या ना, किती घोडं बंगले पडले महाराज, अनेक लोक काय झाले? मेले. त्यांना विचारलं होतं, समुद्रे रेखा ओलांडावी ही आज्ञा माझी, याचं काय मिळेल? समुद्रानं रेषा आपली ओलांडायची नाही, देव म्हणतात ही आज्ञा कोणाची आहे? माझी आहे. आणि मग समुद्रानं रेषा ओलांडून एवढे लोक का मारले? बाबा म्हणले समुद्रात रेषा ओलांडली नाही, लोक रेषा ओलांडून समुद्राच्या रेषेत गेले. अरे समुद्रात घरं बांधले तुम्ही, त्याच्या रेषेत त्याच्या बाहेर आला का? तो तिकडून माझा महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात आलाय का? तो त्याची मर्यादा सोडत नाही, आपण मर्यादा सोडली, त्याच्या मर्यादेत गेलो. आणि मग त्याच्या मर्यादेत गेल्यावर तो कसं काय सहन करत? फुटभर लोक सहन करत नाही. इथं तो लोकांना आखे बंगले बांधले, तू उलटून नाही टाकायचा का? मग टाकले त्याने उलटून, नाही का? आनंदाचे आवारो मांडू जगा, भेटो विवेकाची वाणी. माऊली ज्ञानोबाची काय इच्छा आहे? पा माझी बीजो ग्रंथ तयार करणारे, त्याच्यातून काय फायदा व्हावा लोकांना? भेटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी, देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. फिटो विवेकाची वाणी. विवेकाची वाणी म्हणजे दुष्काळ. विवेकाचा दुष्काळ काय होऊन जाओ? दोन जाओ, नाहीसा हो. ज्ञानेश्वरी म्हणजे विवेकाचा सागर आहे. इथं आल्यानंतर विवेकाचा दुष्काळ राहत नाही. हो काना मनाची, कानाची आणि मनाची जगण्याची तृप्ती होऊन जाऊ, जगण्याचा आनंद, जगण्याची सफलता त्यांना मिळो. अशा प्रकारचं हो. देखो
आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, ज्याला वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण दिसावी, अशा प्रकारचे मी काय ग्रंथ तयार करणार आहे. दिसो परतत्व डोळा, भाव सुखाचा सोहळा, ऋभो महाबोध सुकाळा माझे विश्व. दिसो परतत्व डोळा, पर म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ असलेलं ते ब्रह्मतत्व डोळ्यानं दिसो असा ग्रंथ मी काय करणार आहे, तयार करणार आहे. भाव सुखाचा सोहळा, आणि प्रत्येकाला सुखाचा सोहळा बघायला मिळो, आहे का नाही, असा ग्रंथ मी तयार करणार आहे. रिभो महाबोध सुकाळा माझी विश्व, आणि सगळं विश्व, सगळ्या विश्वाला सुकाळ होऊन जाऊ, दुष्काळ राहू नये. कशाचा सुकाळ? महाबोध म्हणजे ब्रह्मबोध. ब्रह्मबोधाचा काय होऊन जाऊ? सुकाळ होऊन जाऊ. हे निपजेला तागवे ऐसे बोलीजल बरवे, जे अधिष्ठानाशी परमदेवीने श्री निवृत्ती मी, हे निपजेला तागवे, आणि सगळं आता निर्माण केल्या जाईल. आता तुम्ही काय करा, लक्ष द्या. ऐसे बोलीजल बरवे, अशा प्रकारचं चांगलं बोलल्या जाईल. मग मौली का कशामुळे बोलल्या जाईल? मौली ज्ञानोबराय म्हणतात, जे अधिष्ठीला परमदेवे श्री निवृत्ती मी, श्रेष्ठ असलेल्या परम दैवत असलेल्या श्री निवृत्तीनाथांनी माझा स्वीकार केलेला आहे, आणि निवृत्तीनाथानं स्वीकार केल्यामुळे मला हे करणं काही कठीण नाही. म्हणजे मी माझ्या अहंकारानं नाही करणार, माझा अहंकार नाही येतो, मी अहंकारानं बोलत नाही. मी कोणामुळे तयार करणार आहे? माझ्या निवृत्तीनाथामुळे करणार आहे. म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोणता कोणती गाडा देऊनी प्रतिपदी ग्रंथार्धाशी, म्हणून अक्षरी सुभेदी सुंदर अशा अक्षरात चांगल्या प्रकारे ओव्याच्या प्रबंध करून उपमा श्लोक कोणता कोणती, महाराज या श्लोकाचे जे सिद्धांत आहेत त्याच्याशी कोणता कोणती करून टाकणार आहे. म्हणजे कमी त्याचे दृष्टांत, त्याचे सिद्धांत, ते असं सविस्तर काय करणार आहे, कशाचाच कमी पडू देणार नाही तुम्हाला. असं मी करेल. धडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थाशी प्रतिपदी, प्रत्येक श्लोकाच्या एका एका शब्दाचा धाडा घेईल. म्हणजे प्रत्येकाचा मी काय करेल, इथं अर्थ सांगेल. हा ठाऊगोरी माते कृतया सरस्वती गेले असे श्रीमंते श्री गुरुराय, आणि या ठिकाणापर्यंत माझ्या सरस्वती स्वरूप असलेल्या श्री गुरूंनी मला श्रीमंत केलेला आहे. मला काही गरीब ठेवलेलं नाही, नाही का नाही. तिने जी कृपा सावाय मी बोली ते तुले सामाय, आणि मी तुमची सभेल आहे गीता म्हणो. कृपा सावाय मी त्यांच्या कृपेच्या सहकार्यानंच काय करणार आहे, बोलणार आहे. आणि मी बोले ते तुले साम आहे, आणि मी जेवढं बोलणार आहे तेवढंही पुन्हा त्यांच्यातच ते सामावल्या जाणार. ठीक आहे, सगळं मी गुरुसाठी गुरुची सेवा म्हणून करायला लागलो. आणि तुमची सभेला आहे गीता म्हणून, आहे का नाही. आणि हे रवी मागे हा विषय झाला की तुम्हाला गीता आवडती म्हणून मी काय करायला लागलोय, गीता सांगायला लागलो. तुमची कृपा होण्याकरता बरे तुम्हा संतांच्या पाय आजी मी लागलो आहे, म्हणून जुने आटोकू काही मला गीता सांगायला मिळाली, आणि तुमच्यासारख्या संतांचे पाय मिळाले, म्हणून मला कोणताही आता प्रतिबंध अडथळा येणार नाही. प्रभू काश्मीरी मुखे म्हणजे हे काय कौतुके, नाही कोणी समुद्रके लक्ष्मी अशी प्रभू काश्मीरी मुखे म्हणजे हे काय कौतुके. महाराज कौतुकानं सुद्धा सरस्वतीच्या पोटी मुका मुलगा जन्माला येईल का? कौतुक नाही येणार नाही. अरे महाराज काय जय आपली वागेश्वरी मुखया ते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध वडा. मुख्याला जरी अंगीकार केला तुम्ही, तुम्हाला मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपातमहं वंदे ब्रह्मानंद माधवम. काय होणार नाही महाराज. आता सरस्वतीच्या पोटी काय मुख येणार आहे जन्माला, किंवा नाही मुनी सामुद्रिके लक्ष्मीशी. आता रेषा असतात, पण काही रेषा कुणी असतात, कमी असतात. आयुष्य रेषा तुमची कमी आहे, तुमची धन रेषा कमी आहे, तुमची हृदय रेषा कमी आहे, असं ते आपल्याला काही कळत नाही. पण ते ज्योतिष लोक काय करतात, सांगतात. तसं लक्ष्मीचा हात एकान पाहिला सांगितलं, तुमच्या हातावर काय पहा, धन रेषा कमी आहे. केशव महाराज पाहिजे रेषा, तुमच्या हातावर धनरेषा काय आहे, कमी आहे. कोणाला म्हणायला लक्ष्मीला, कोणा लक्ष्मीला, सदाशिव तुमच्या नाही. भगवान श्रीकृष्णाची पत्नी लक्ष्मी माता, तिच्या हातात धनाची रेषा कमी म्हणायला आता कोणता ज्योतिषी, तिच्या हातावर धनाची रेषा कमी आहे. जशी लक्ष्मीच्या हातावर धनाची रेषा कमी नाही, तशा माझ्या गुरुच्या कृपेने मला ज्ञानाची कमी नाही, ही माऊली सांगायचं. हे काही काय नाही, सगळं विस्तारित मांडेल मी, काही त्याच्यात तो संशय ठेवणार नाही. गुरुच्या कृपे ना. तैसा तुम्हा संतापाशी आज्ञानाची कोटी कायशी याला की नवऋषी वर्ष नव्हे. तसं तुम्ही संत आहात, आणि संत त्याला म्हणतात ज्याच्याजवळ अज्ञानाचं नावच नाही, अज्ञानाचे आडनावही नाही.
काही शिल्लक राहिलं नाही. आता संताजवळ तुम्हाला तुमच्याजवळ ज्ञानाला काय कमी आहे आणि मी तर मग तुमचा आश्रित आहे. तुम्ही माझा स्वीकार केलेला आहे आणि यामुळे मी नवरशी व ऋषण नव हे रसात काय करेन त्याचा वर्षाव करेन. नवरशी भरवे सागरू किंबहुना आता देवा अवसरू मध्ये द्यावा. ज्ञानदेव म्हणे परवा सांगेन करून तो फार काय सांगू हे निवृत्तीनाथ देवा अवसरू मध्ये द्यावा. मला आता काय द्या त्या सांगण्याकरता आज्ञा करा तुम्ही असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तुम्ही जर आज्ञा केली तर बरवा सांगेन ग्रंथो मी चांगल्या प्रकारचा ग्रंथ काय करेल सांगेल. मी तिसरे ज्ञानदेव रचिताय भावार्थ दीपिकाय त्रयोदशोध्याया पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव